हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 11. प्रेक्षकाणी इंद्रियाणी. इंद्रिय ही प्रेक्षक आहेत. आपल्यातून आविष्कारित झालेले दृश्य आपली इंद्रिय पाहतात. आपल्या नर्तनाचं अंतःकरणातून बाह्य जगतात झालेल्या आविष्काराचे, दृश्याचे प्रेक्षक आपली इंद्रियच असतात. आत्मा नर्तन करतो, त्याचा अंतःकरण हा रंगमंच असतो. या रंगमंचावरील प्रक्षेपण बाह्य जगतात होते. त्याचे प्रेक्षक म्हणजे आपलीच इंद्रिय असतात. त्यात एक वाईट गोष्ट असते की हे प्रक्षेपण मन आणि त्याचे साथीदार यांच्यामार्फत होत असते. मन आणि त्याचे साथीदार दिग्दर्शनाचे काम करतात, त्यामुळे ते प्रक्षेपण त्याच्या शुद्ध स्वरूपात प्रक्षेपित होत नाही. प्रक्षेपण इंद्रियांच्या इच्छा, अपेक्षा, वासना यांच्या सोयीने होत असते. भूक लागली की मनुष्य घरी असल्यास अन्नाबद्दल अनेक अटी आणि सूचना करतो. त्याप्रमाणे तो अन्न खातो. त्यावेळी त्याच्या इच्छेनुसार अन्न मिळाले नाही तर तो विचलित होतो. परंतु तो जर घराबाहेर असेल आणि भूक लागली की तो जे अन्न उपलब्ध असेल ते मोठ्या खुशीने खातो. घरी वांग्याच्या भाजीला नाक मुरडणारा बाहेर भूक भागवण्यासाठी वांग खातो. त्यामुळेच भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असे म्हणतात. आत्म्याचे नर्तन शुद्ध असते. तो जसे असेल तेथे निद्रा कर म्हणतो, असेल ते खा म्हणतो. इंद्रिय पक्वान्न की कोंडा आणि गादी की धोंडा निवडतात. इंद्रिय त्याचे अवलोकन करतात. याचा अर्थ आपल्याप्रमाणेच इतरही लोकांचे जे आपल्याला बाह्य स्वरूप दिसते ते सत्य नसते. तो त्यांचा शुद्ध आविष्कार नसतो. मन आणि त्याच्या साथीदारांनी प्रक्षेपित केलेला आविष्कार असतो. याचा अर्थ बाहेर काहीही नाही. जे काही आपल्याला दिसते ते नर्तनाचे भ्रष्ट रूप असते, म्हणूनच जग मिथ्या आहे. आत्मा सत्य आहे. परंतु त्या सत्याचा प्रत्यय बाहेर प्रविष्ट होत नाही. बाहेर इंद्रियांचेच राग, लोभ दिसत असतात. सूत्र क्रमांक 12. धीवशात सत्व सिद्धी. बुद्धी शुद्ध झाली की आत्मदर्शन दर्शन होते. साधक योग साधना करणारा असतो. अध्यात्म योग साधनेने त्याला आत्मज्ञान होते. त्या योगे त्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. हे विशेष प्रखर ज्ञान असते. हे ज्ञान भौतिक जगताचे नसते, व्यावहारिक हिशोबाचे नसते किंवा संसारातील प्रापंचिक गणिताचे ज्ञान नसते. ते भौतिक ज्ञानासारखे एक एक पायरी समजावून घेत मिळत नाही. अथक योग साधना करून, योगशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळून एक दिवस साधकाच्या भाग्याचा उगवतो आणि त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. एक झलक चमकते. साधकात आमूलाग्र बदल होतो. त्याला जीवनानुभूती प्राप्त होते. हा आत्मा आविष्कार असतो. हा साक्षात्कार असतो. हे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यामुळे होते. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यावर बुद्धी शुद्ध होते. साधकाचा योगी होतो. शुद्ध बुद्धीमुळे योगी अंतर्मुख होतो. त्याला बाह्य जगताचा फोलपणा समजतो.
ही समज फार महत्त्वाची असते. हे नरदेहाच्या आत्मउद्धार या एकमेव उद्देशाकडे घेऊन जाणारे अतिमहत्त्वाचे असे वळण असते. ही जाण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला भौतिक जगत आकृष्ट करून घेत असते. तो भौतिक सौख्याच्या मागे आपले बहुमोल आयुष्य भरकटत असतो. आपली बुद्धी आणि वेळ क्षुल्लक थिल्लर देहसौख्यासाठी वाया घालवत असतो. आपली बुद्धी देहाच्या सौख्यासाठी निरनिराळी साधने निर्माण करण्यातच खर्च करत असतो. देहाला आराम मिळावा, अत्याधुनिक सौख्य मिळावे म्हणून जास्तीत जास्त धन कमविण्यात आणि ते साठवून ठेवण्यात तो स्वतः धन्य समजत असतो. धनसंपत्ती ही देह जगविण्यासाठी आणि देह जगविण्यापुरतीच मिळवायची असते, ही उमज शुद्ध बुद्धीमुळे होते. त्यामुळे योग्याची बुद्धी भौतिक, प्रापंचिक, सांसारिक बाबींकडून दूर होऊन आत्मसन्मुख होते. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यावर योग्याची बुद्धी अंतर्मुख होते. ती शुद्ध होऊन योगी आत्मसन्मुख होतो. ही आत्मानुभूती असते, हा आत्मा आविष्कार असतो. शुद्ध बुद्धी भौतिक जगतापासून दूर होते, ती बाह्य जगताकडून अंतरात्म्याकडे वळते. तेथे पूर्ण शुद्ध सत्वशील अंतरात्मा नर्तन करत असतो. त्याच्या दर्शनाने योग्याला सत्वसिद्धी प्राप्त होते. नर्तन करणाऱ्या आत्म्याचे नृत्य योग्याला मोहित करते. ते त्याला तेथेच खिळवून ठेवते. अंतःकरणातील जीवात्म्याचा सत्वशील सात्विक रंगमंच योग्याला प्रभावित करतो. योगी तेथेच आसनबद्ध स्थित होतो. यापुढे बाह्य जगतातील नृत्ये आणि त्याचे ते जगत योग्याला मायावी, भासमान, मिथ्या, बेगडी, अशाश्वत आहे हे उमजते. बाह्य जगतात 18 पगड वाद्यवृंद आणि ते वाजविणाऱ्यांचा प्रापंचिक गोंधळ असतो. येथे आत्मा विश्वनृत्य करत आहे. त्यातून विश्वदर्शन होत आहे. योगी बाह्य जगत विसरतो, त्याचे देहभान हरपते. तो आत्म्यात तदाकार होतो. आत्मनर्तनात हळूहळू योगी तल्लीन होतो. त्याला जाणवू लागते की नृत्याला साथ देणारे मन आणि त्याचे साथीदार म्हणजे देहादी इंद्रिय, बुद्धी, स्मृती, अहंकार, अहंभाव, अभिमान हे सर्व हलकेच आत्म्याचाच ताल, ठेका, सूर, स्वर पकडू लागले आहेत. काही अवधीतच योग्याला जाणवते की आत्मा एकटाच नर्तन करत आहे. त्याला साथ देणारे साथीदार गेले कोणीकडे? ते तर कोठे दिसतच नाहीत. हा तर चमत्कारच होतो. योग्याला जाणवते की मन आणि त्याचे साथीदार म्हणजे देहादी इंद्रिय, बुद्धी, स्मृती, अहंकार, अहंभाव, अभिमान हे सर्व आत्म्यातच विलीन होऊन त्यातच सामावले गेले आहे. योग्याला आत्मसाक्षात्कार होतो की तो आत्मा म्हणजे स्वतःच आहे. कारण आता तेथे योगी आणि अंतरात्मा असा भेद शिल्लक राहिलेला नसतो. द्वैत संपुष्टात येते. योगीच नृत्य आविष्कार करत असतो. हरिओम.